वादळ डोळ्यात रोखली आग, देव आमुचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार आणि छातीत भरला फौलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य धन्य आमचे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जाऊया मैदानामध्ये. सुंदर क्रिकेटचं नियोजन, आखीव रेखीव मैदान, चांगल्या दर्जाचं आयोजन आहे आणि सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. पहिल्याच बॉलवरती तुषार चिकणे यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे जातोय बॉल, येतोय चौकार, 4 धावा. तीस संघांनी स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर सेमीफायनलची मॅच खेळायची, फायनलची मॅच खेळायची. तर बरेचसे मागे संघ राहिलेले आहेत. आता जवळपास 26 संघ मागे राहिले आणि 4 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. पहिली सेमीफायनल बावधन स्पोर्ट बावधन आणि त्यांच्या विरोधामध्ये सागर भाऊ साठे यांच्या संघ मालकीचा माईरा 11 भालगुडी, या 2 संघांदरम्यान पहिली सेमीफायनलची लढत. जो संघ जिंकणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे नक्कीच या मॅचमध्ये दोन्ही संघ आज सर्वोत्तम देताना पाहायला मिळतील. मायरा 11 संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी सलामीची जोडी बावधन संघाकडून घातक जोडी आहे. महेश नानगुडे, मुळशी तालुक्याचं सार्थ अभिमान. तो नक्कीच मुळशी तालुक्याचं नाव पूर्ण भारत देशामध्ये ज्यानं गाजवलंय तो महेश आता ऑन स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच योगेश सरांनी मागच्या मॅचमध्ये सांगितलं, काल वडवलीच्या मैदानामध्ये कामगिरी केली, तिकडे चांगला खेळ राहिलाय. क्षेत्ररक्षण देखील ते कामालीचे झेल ही प्रचंड रील व्हायरल झालेली आहे. आज मात्र त्याला व्यावसायिक संघाकडून खेळण्यासाठी बेळगावला जायचं होतं कर्नाटकमध्ये, मात्र ती संधी त्याने नाकारली आणि सांगितलं, आज माझा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे, संघाला माझी गरज आहे, त्यामुळे मी इकडेच खेळणार आणि तो मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. यावेळेचा बॉल खोल टप्प्याचा, वाह काय फटकाय, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. महेश नानगुडेचा वार, चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. काय स्ट्रोक होता, मनगटाचा वापर, ती मनगटात ताकद आहे. आता महेश नानगुडेच्या शरीरयष्टीकडे तुम्ही पाहिलं तर असं म्हणेल हा मारेल का, पण तो कुठे कुठे मारतो, कसं कसं मारतो आणि कोणाकोणाला मारतो हे वेगळं सांगायची गरज नाही. काय फटका होता, खोलवर टप्प्याचा बॉल होता, मनगटाच्या साहाय्यानं फक्त खोदून काढला बॉलला. एफर्टलेस षटकार आलाय. धावफलक पुढे जात आहे दुहेरी आकड्यामध्ये 11 या अंकावरती. यावेळेस स्लोअर वन, गती परिवर्तन केलंय, पुन्हा एकदा बिग हिट करायचं आहे, मात्र यावेळेस प्रॉपर टाइम करू शकलेलं नाहीये. सिंगल आली, चुकी होतीये तिकडे आणि चुकीचं रूपांतर, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. या छोट्या छोट्या चुका खरं तर टाळायच्या आहेत. आम्ही नेहमी सांगत असतो, आयुष्यामध्ये ठेच कधी डोंगराने लागत नाही तर ती दगडाने लागते. त्यामुळे या छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या असतात, त्यामुळे त्या चुका टाळायच्या आहेत. 2 धावा येत आहेत, धावफलक पुढे 13. यावेळेस पुढे सरसावलाय, फटका फसलाय, राज येत आहे चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल आणि मोठी विकेट. आकाश साठे, काय जबरदस्त चेंडू हाताळलाय, मोठा फलंदाज बाद केलाय. बडी मछली जाल में, मोठा मासा गळाला, महेश नानगुडे बाद. शिवर डोळ्यात आग, एकटा भिडतोय कोण नाही माग, नाही पळायचं थांबून बघा, मग कळालं माझी रग. शिवर डोळ्यात आग. सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना महत्त्वाची सूचना आहे, जेवण आलेलं आहे, स्वादिष्ट जेवण. मागचे 5 दिवस आपण नक्कीच सेवन केलेलं आहे आणि आज शेवटच्या दिवसामध्ये जेवण आलेलं आहे. सर्वांना विनंती आहे, स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्या. 1 विकेट आली आहे, जी विकेट गरजेची होती. आणि महेश नानगुडेचं महत्त्व या मॅचमध्ये फार जास्तीचं होतं आणि ती महत्त्वाची विकेट बालगुडी संघाला पहिल्याच षटकाच्या शेवटच्या बॉलवरती प्राप्त झालेली. मोठी विकेट तर आली, मात्र ते आक्रमण थांबवू शकणार का इथून पुढे हे पाहणं नक्कीच निर्णायक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन वेडे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. राहुल खोंडगे गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. मोठं यश. खरं तर कित्येक गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून महेश नानगुडेला आपण पाहतो.
महेश नानगुडेची विकेट घेणं कित्येक गोलंदाजाचं स्वप्न होतं, ते स्वप्न आकाश साठेचं पहिल्या षटकामध्ये पूर्ण होत आहे. आता मात्र तुषार चिकणे ती जबाबदारी घ्यावी लागेल. महेश बाद झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी मोठी वाढणार आहे. आज ती कठीण काळ आहे आणि या कठीण काळामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे. आज कसोटी लागणार आहे, आज अनुभवाचा कस पणाला लागणार आहे तुषार चिकणे यांच्या. राहुल खोंडगे दुसरं षटक घेऊन पॉवर हाऊस एंडकडनं. पहिलाच बॉल, खराब चेंडू आहे, फुल टॉस आहे, फॉलिंग स्विक मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोर होत आहेत. अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलंय, फेकी केली जाते. स्वप्नील तिकडे पाहायला मिळतोय. 2 धाबा धावफलकावरती दरम्यानच्या काळामध्ये ऍड केल्या जात आहेत. चांगला फटका होता, मात्र टाइम प्रॉपर करू शकले नव्हते. वेळ होता बराचसा क्षेत्ररक्षकासाठी चेंडू अडवण्याला आणि तिकडे तो चेंडूवरती दहाडला. तोपर्यंत 2 धाबा मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं आणि वाईडिश लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेचा बॉल फुल टॉस, खराब बॉल आहे आणि या फुल टॉस बॉलचा समाचार कशा प्रकारे घेतला जातो हेच दाखवतायत तुषार चिकणे. सांगतात समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, चौकार षटकार खेळणं हाच माझा अंदाज. पाठवला बॉल सीमारेषे पार, षटकार साधावा. विकेट आली, मात्र आक्रमण कशा प्रकारे थांबवता येईल याचा विचार नक्कीच करावा लागेल बालगुड टीमला, मायरा 11 संघाला. याची चर्चा आपण या अगोदर देखील केलेली आहे. तुषार चिकणे मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार खेळला, या अगोदर एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. 5 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत जमवल्यात. 21 धावा संघाच्या धावफलकावरती आहे. राहुल खोंडगे, खराब बॉल आलाय, 2 फुलटॉस आलेत. पिचिंग डिलिव्हरी आतापर्यंत आलेली नाहीये. यावेळेस पिच केलाय बॉलला, मात्र बॅटच्या समोर दिलाय, टप्प्यात दिलाय. तुषार सांगतोय टप्प्यात दिला तर मी कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. ठोकला षटकार, लागोपाठचा दुसरा. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सूचना आहे, जेवण आलेलं आहे, स्वादिष्ट भोजनाचा नक्कीच आस्वाद घ्या. तुषार चिकणे थांबायचं नाव घेत नाहीये. लागोपाठचे 2 बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत. या अगोदर देखील आपण सांगितलं, महेश बाद झाल्यानंतर तुषार यांच्या खांद्यावरती ती वाढलेली जबाबदारी आणि कठीण काळामध्ये कशा प्रकारे खेळ करायचा, हाताबाहेर गेलेली परिस्थिती पुन्हा एकदा आपल्या रडारमध्ये कशी आणायची याची जाणीव आणि याचा अनुभव नक्कीच तुषार यांच्याकडे आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतायत. लागोपाठचे 2 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत. पुढचा बॉल यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न होता. पॅटच्या आतल्या बाजूला ती कडा घेतली जाईल. बॅक टू द बॉलर चेंडू जातोय. धाव कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. 27 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेट आल्यानंतर मात्र तिकडे आक्रमण थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा स्लोअर वन उजव्या एसटीच्या बाहेर येत फटका खेळायचा आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र दूर ठेवला. अजून उजव्या एसटीच्या बाहेर अगदी 6व्या 7व्या स्टंपवरती बॉल आहे. बॅटची एज एसट्यांच्या मागे टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल. सागर साठे यांच्याकडून. संघाचे संघ नायक, संघाचे संघ मालक सागर साठे एसट्यांच्या मागे कामकाज करताना पाहायला मिळत आहेत. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. चांगलं कमबॅक. 2 षटकार आल्यानंतर हे कमबॅक येणं आवश्यक होतं बालगुडी संघासाठी. यावेळेचा बॉल खोलवा टप्प्याचा आहे. हलक्या हाताने खोदून काढलाय बॉल समोरच्या दिशेला. मिड ऑन मध्ये आकाश आलाय चेंडूच्या मागे. थोडंसं फंबल होईल, तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि सिंगलच्या साह्यानं दुसरं षटक संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहे. सुंदर क्रिकेटचा 16 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन. नक्कीच आयोजकांचं कौतुक या अगोदर देखील आपण केलेलं आहे. एक चांगलं आयोजन असलेली स्पर्धा सर्व मुळशी तालुक्यातील खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी असलेली स्पर्धा त्यांनी उभी केली. धावफलकावरती 28 धावा आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि काय आहे क्रिकेट कोणी विचारलं तर नक्की सांगा. जेव्हा संपूर्ण गाव आपल्या मुलांच्या मॅचसाठी कामधंद्याला सुट्टी देऊन मैदानाच्या कडेला गर्दी करतो, ती भावना म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. जेव्हा आपल्या संघातील खेळाडूने षटकार मारला, चौकार मारला किंवा विकेट घेतली, त्यानंतर होणारा जल्लोष
आणि तो अभिमान म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. जेव्हा भर उन्हामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत घाम गाळून जिद्दीने आणि चिकाटीनं हार न मानणे, ती जिद्द म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. जे हरो किंवा जिंको पण खेळाच्या निमित्तानं सर्व गाव एकत्र येतो, ती एकजूट म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. जेव्हा आपल्या हातातील सर्व कामं सोडून आपण आपल्या मुलांची मॅच मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती पाहतो आणि आपला सामना आपला संघ जिंकल्यावरती दिवाळीसारखा आनंद साजरा करतो, तो सण म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. आणि तोच क्रिकेटचा खेळ भैरवनाथ करंडकाच्या निमित्तानं या स्पार्टन क्रिकेट गुरुकुल मैदानावरती रंगलेला पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच आहे. मुळशी तालुक्यातील दोन तगडे ताकदवान समसमान ताकदीचे दादा संघ एकमेकांच्या आमने सामने उभे आहेत. एका बाजूला मायरा 11 बालगुडी, दुसऱ्या बाजूला बावधन स्पोर्ट बावधन. या दोन संघांदरम्यान रंगलेलं हे तुंबळ युद्ध. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले. शॉर्ट पिच बॉल होता. बॉटम हँडचा वापर करत असताना मिड विकेटच्या दिशेला चेंडूला वळण दिलंय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. 29 धावा सिंगलच्या साहाय्यानं धावफलकावरती आहे आकाश साठे. पहिल्या दिवसामध्ये म्हणजे लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये जरूर फलंदाजीसाठी त्याला थोडासा अडसर आला, मात्र तो आलेला अडसर, ती थोडीशी झालेली निराशा त्याने क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये भरपाई केली. पहिल्या षटकामध्ये 5 षटकार खेळत प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बॅकफुटवरती त्यानं ढकललं आणि त्यानंतर एक ऐतिहासिक विजय प्राप्त करत मायरा 11 बालगुडी संघानं बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. दरम्यानच्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 31 धावा धावफलकावर. सामाजिक कार्यकर्ते अरुण काका सुतार यांचं प्रामुख्यानं शुभागमन होत आहे. भैरवनाथ करंडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. उद्योजक महेश भाऊ आपलं देखील भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते लहू भाऊ यादव आपलं देखील भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच प्रेक्षकांची वाढती गर्दी आणि मान्यवरांची देखील मांदी याळी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्रीरंग भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 31 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आकाश साठे कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये मोठा आडसर त्यानं बाजूला केला आणि या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा इकॉनॉमिकल राहिलाय, मात्र नजर लागली की काय खरा बॉलला आखूट टप्प्याचा पूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल देखील केलाय. ठोकला षटकार 6 धावा. मागून भुकतो कशाला भावा, लावायची समोर ताकद लावा. कशाला भावा. क्रिकेट म्हणजे एका दिवसाचा खेळ नाही, तो वर्षानुवर्षाचा संघर्ष आहे आणि तो संघर्ष मायरा 11 बालगुडी संघानं कित्येक वर्ष केलाय, मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना यश आलंय. क्रिकेट असा खेळ आहे, एकदा हरलं म्हणजे पुन्हा कधी जिंकणार नाही असा क्रिकेटचा खेळ नाही आहे. काल चुका झालेल्या आहेत, त्या चुका सुधारण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय, प्रॉपर टायमिंग केलंय आणि मुख्य व्यासपीठाला मानवंदना. चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. तिथं 1 साइड मार्केट गाजवतोय आम्ही, कळलं का. नक्कीच क्रिकेटच्या खेळाची चर्चा आपण करतोय. क्रिकेट हा एका दिवसाचा खेळ नाही, तो वर्षानुवर्षाचा संघर्ष आहे. काल तुमच्या चुका झाल्या, काल तुम्ही हारलात, मात्र आज त्या चुका सुधारत पुन्हा एकदा विजयाच्या दिशेनं तुम्हाला मार्गक्रमण करण्याची संधी आहे. आणि आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच क्रिकेटमध्ये विजय प्राप्त करून एक नवी ओळख तुम्हाला निर्माण होईल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिली फलंदाजी करतायत बावधन स्पोर्ट बावधन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 41 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होते. स्लॉग ओव्हरच्या दिशेनं, डेट ओव्हरच्या दिशेनं आता मात्र या पहिल्या डावाचं मार्गक्रमण आहे आणि 4थ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती किरण राजू साठे सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल उजव्या एष्टीच्या बाहेरचा कट केलाय बॉलला. याच फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवलाय. ही रणनीती असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, कारण बरेचसे फटके आपल्याला
तुषार चिकणे यांच्या माध्यमातून स्क्वेअर ऑफ द विकेट येताना पाहायला मिळतात. चांगले कटचे फटके असतात, लेट कट देखील पाहायला मिळतात. याच फटक्यांसाठी तो क्षेत्ररक्षक डीपमध्ये सजवलेला आहे. विकी चांगलं क्षेत्ररक्षण, पहिल्या बॉलवरती सिंगल येते. किरण याच मैदानामध्ये खेळत असताना पिरंगुट करंडकामध्ये जखम झाली हाताला, मात्र खराब बॉल यावेळेचा. फुल टॉस, उंच हवेमध्ये चेंडू आहे. गणेश अंदाज घेतोय बॉलचा, मात्र प्रयत्नांचा हात अपुरा पडतोय. चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. रोहन सांगतोय तुम्ही वाढवा किती गती, मला वाटत नाही कसलीच भीती. पाठवला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. किरण साठे याच मैदानामध्ये दुखापत झाली आणि बोटाचं ऑपरेशन झालेलं आहे 15 ते 20 दिवसांपूर्वी. मात्र गोलंदाजाची एक कमी आहे आपल्या संघामध्ये, ती नक्कीच नस त्याने ओळखली आणि मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. काल खरं तर फक्त 12वा खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये सामील व्हायचं ही त्याची भूमिका होती, मात्र वेळ आली तो मैदानाच्या आतमध्ये उतरला. कमालीची गोलंदाजी काल त्याने केले. सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, वाऱ्याचा वेग आहे, स्थिर चेंडू येत नव्हता. अंदाज घेतला, नजर ठेवली शेवटपर्यंत बॉलवर. झेल टिपला जाईल. बालाजी विकेट. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक नानगुडे दाखल होत आहेत. 48 धावा धावफलकावरती आहे. रोहन वेडे बाद झालेत. फुलटॉस, खराब चेंडू. आल्या आल्या तिकडे रसगुल्ला होता प्रतीक यांच्यासाठी. पुरेपूर समाचार घेतलाय. बिमर पंचांनी कळवलाय. पाठवला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज दिलंय. तर नक्कीच तिकडे क्षेत्ररक्षकाला असं वाटतंय, विशेषतः आकाशला असं वाटतंय हा चेंडू वेशच्या खाली आहे, त्यामुळे लगेच तिसऱ्या पंचांची मदत त्यानं घेतलेली आहे. पाहू तिसरे पंच काय निर्णय कळवणार. नक्कीच आल्या आल्या पहिलाच बॉल खराब आला प्रतीकसाठी. कुठल्याही प्रकारची चुकी त्याच्याकडनं झाली नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं बॉलला. फक्त दिशा द्यायची होती. आता या अगोदर देखील आपण ती चर्चा केलेली आहे. क्रिकेटमध्ये एक समीकरण कायम राहिलं आहे, काही बॉलला तुम्हाला फक्त दिशा दाखवायची असते, फक्त वाट दाखवायची असते, तर काही चेंडूंची वाट लावायची असते. त्यामुळे नक्कीच या चेंडूवरती फक्त ती वाट दाखवली. चौकार वसूल केलेला आहे. मात्र नक्कीच बिमरसाठी तिकडे तिसऱ्या पंचांची मदत आपण घेतोय. टेक्नॉलॉजीचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित होते आणि अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये यूट्यूब असणं गरजेचंच आहे, कारण ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील ते व्यासपीठ मिळावं या उद्देशानं आयोजकांचा आग्रह राहिलेला यूट्यूबसाठी. आणि मुख्य पंचांचा निर्णय कायम राहील. इट्स अ नो बॉल. बिमर त्रेपन्न धावा धावफलकावरती. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. बॉलला खराब बॉल आहे. पायावरती टाकायची चुकी केली आहे. शरीराच्या दिशेने बॉल होता. पुन्हा एकदा पाठवला लॉंग लेग मध्ये. सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू. या अगोदर एलिमिनेटरची मॅच आपण पाहिली. तिकडे जर आपण पाहिलं, संघातील प्रमुख खेळाडू पहिल्याच षटकामध्ये बाद झाला. त्यानंतर देखील आक्रमण थांबलं नाही आणि या सेमीफायनलच्या पहिल्या मॅचमध्ये देखील त्याच प्रकारचं चित्र आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये महेश नानगुडेला बाद करण्यामध्ये यश आलं पालगुडी टीमला, मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना कशा प्रकारे रोखता येईल यासाठी तिकडे स्ट्रॅटजीचा अभाव जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावा धावफलकावरती. या षटकातील अजून 2 बॉल बाकी. विकेट घेतली किरणनं, मात्र 16 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. पुन्हा एकदा शपल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. उजव्या यष्टीच्या पाया फार बाहेर आले होते.
तिकडे क्षेत्ररक्षक मात्र अपुरे पडतायत. यष्टीरक्षक बीट झाले, थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक बीट झाले, फाईन लेगचे क्षेत्ररक्षक देखील बीट झाले. पंच सांगतायत 22चा चौकार इकडे मिळेल फलंदाजांना. चार धाबा इथे मोफतच्या स्वरूपामध्ये बोनस दिला जातोय खरं तर फलंदाजांना. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आहे, पुल करण्याचा प्रयत्न आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत. संघ नायक आणि संघ मालक सागर साठे चेंडूच्या खाली येत आहेत. झेल टिपला जाईल आणि प्रतीक नांदगुडे आल्या आल्या जो नक्कीच आक्रमण करत होता त्याला बाद करण्यामध्ये यश येते. फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा होतोय बाद, विकेट. नक्कीच या अगोदरच्या षटकामध्ये ते यूट्यूबच्या लाईव्हची चर्चा आपण करत होतो. यूट्यूबच्या माध्यमातून सर्व स्पर्धा आता नक्कीच लाईव्ह प्रक्षेपित केल्या जात आहेत. खेळाडूंसाठी देखील ओळख निर्माण होती आहे. धावफलक जर आपण पाहिला तर 61 या अंकावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. कामधंदे सोडून बाकी सारे दिसती पटांगणात, तहान भूक विसरून जाई जणू युद्ध चाले रणांगणात. उन्हाताराची पर्वा कोणाला, केवळ विजयाची मनात आशा, विजयापर्यंत पोहोचवते पराभवाची निशांशा. हजारातून पोहोचला लाखोपर्यंत खेळ, क्रिकेट म्हणलं की कोणी पाहत नाही काळ आणि वेळ. गावागावातील खेळाडू आता चमकू लागले, गावागावातील खेळाडू आता चमकू लागले. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दिसून कंबर कसून लाईव्ह दिसू लागले. असं हे यूट्यूबचं महत्त्व देखील आता टेनिस क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच वाढतंय. जाऊया मॅचकडे. शेवटचं षटक पहिल्या डावातील बाकी आहे. आदित्य तोडकर नवीन प्रशांत कोकाटे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय विकी साठे. या खेळाडूची देखील शरीर यष्टी जर आपण पाहिली तर थोडीशी लहान वाटते. तुषार चिकणे ऑन स्ट्राईकला आहे. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर शपलून खेळलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल साठी तिकडे प्रयत्न होतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. प्रशांत कोकाटे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालायत. जे नवोदित खेळाडू आता लेदर क्रिकेट शिकत आहेत त्यांना खरं तर प्रशिक्षण देण्याचं काम प्रशांत कोकाटे अलीकडच्या काळामध्ये करत आहेत. या टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या देखील नावाची चर्चा राहिलेली आहे. कित्येक काळ एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच प्रशांतला मागील काळामध्ये आपण पाहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये भुगाव संघाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर बावधन स्पोर्ट या संघामध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय. जबाबदारी आता शेवटच्या षटकाची आहे. तिकडे फलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल. विकी साठे गोलंदाजी मार्गावरती आहे. या अगोदर त्याला आपण गोलंदाजी करताना पाहिलं नाही. डेब्यू करतोय तो गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा वेगानं हाताळलाय, सोडून दिला बॉल. यस गोलंदाजाच्या शैलीवरती इकडे फलंदाजाने आक्षेप घेतलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे. वाईड आहे. यस नक्कीच. आता जर इकडे तिसऱ्या पंचांनी हा सांगितलं की शैली अपवादास्पद आहे तर नक्कीच हा बॉल वाईड तर पंचांनी कळवलाय, मात्र तो नो बॉल मध्ये कन्वर्ट होईल. गोलंदाजाला देखील थांबावं लागेल तिकडे. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 63 धावा धावफलकावरती शेवटचं षटक सुरू आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल बावधन स्पोर्ट बावधन संघाची आहे. मुळशी तालुक्यातील एक दादा संघ आहे. या संघाचं वर्चस्व देखील मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. मात्र या हंगामामध्ये थोडासा अपयशी राहिला होता संघ. बऱ्याच काळानंतर त्यांनी बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ॲक्शन लीगल आहे, त्यामुळे हा चेंडू वाईड असणार आहे. चला बावधन स्पोर्ट टीम सहकार्य करा.
64 धावा वाईडच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. विकी पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसरा चेंडू वाईड. यावेळेचा बॉल मात्र हळूवार पद्धतीने हाताळायचा आहे. अगदी बॅटच्या मधोमध टप्पा दिला बेधडक, आवाज आला कडक, पाठवला चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. सत्तर धावा या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जात असताना 14 मध्ये 29 आतापर्यंत तुषार चिकणे यांच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, मात्र दिशा अतिरिक्त प्रमाणामध्ये भरकटली जाईल. रिव्ह्यू संपलेला आहे. मायरा 11 बालगुडी टीम याची नोंद घ्या. या अगोदर तुम्ही एक रिव्ह्यूचा वापर केलाय, तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला रिव्ह्यू पुन्हा घेता येणार नाही. जो मुख्य पंचांचा निर्णय आहे तोच कायम असणार आहे. वाईड चेंडू पंचांनी कळवला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावफलक पुढे जाते 71 या अंकावर. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. भैरवनाथ कर्नाटकाचं सुंदर आयोजन आपण नक्कीच पाहतोय. शेवटचा दिवस आज मात्र कोण या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये, कारण पहिलंच पर्व आहे आणि या पहिल्याच पर्वामध्ये कोण मात्र विजेते पदाचा मान पटकवणार, पहिल्या क्रमांकाच्या चषकावरती कोण आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणार हे पाहायचं आहे. दरम्यानचा चेंडू डॉट सोडून दिलं होतं बॉलला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या समोर दिलाय. इन द आर्क, आउट ऑफ द पार्क. रिच मध्ये दिला होता, आउट ऑफ रिच पाठवला. षटकार. सत्याहत्तर धावा धावफलकावर. नक्कीच विकास साठे ज्यानं लीग स्टेजेसच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला, चांगली गोलंदाजी साकारली होती, तो आज मात्र काही कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये येऊ शकलेला नाहीये. त्याच्या अनुपस्थितीमध्ये एक गोलंदाज जो नक्कीच नवीन वापरायचा होता. यावेळेचा बॉल विकेटच्या बाहेर टप्पा पडलेला आहे. पुन्हा एकदा कळवलाय नो बॉल. नो बॉल आहे. आता एक शेवटचा वैध चेंडू हाताळणं खरं तर विकीला गरजेचा आहे. फ्रीटचा बॉल. यावेळेचा बॉल फ्रीटचा आहे. उडवलाय बॉल आणि पाठवलाय चेंडू सरळ मुख्य व्यासपीठाला वानवंदना करतोय. षटकाराच्या साहाय्याने मात्र पहिला डाव तुषार चिकनेने संपलेला आहे. पहिल्या डावाच्या अंती 5 षटकांमध्ये 84 धावा बनवल्यात बावधन स्पोर्ट बावधन संघानं आणि 85 धाव्यांचं मोठं टार्गेट चेस करायचं असेल मायरा 11 बालगुडी संघाला. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील सामन्याचा टॉस संपन्न करणार आहोत. कित्येक काळ या मुळशी तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलेला आहे. असा माळुंगे क्रिकेटला माळुंगे हा संघ मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये जो संघ नक्कीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून होतोय, चांगलं बॅटल ते नक्की चांगली फाईट प्रतिस्पर्धी संघाला देईल अशी अपेक्षा आहे. अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या 2 संघांदरम्यान पुढची मॅच आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
तर 30 चेंडूमध्ये 85 धाबा मोठं आव्हान सेट केलेलं आहे. बावधन संघानं त्या धाब्यांचा पाठलाग करायचा आहे बालगुडी टीमला. क्रिकेटच्या मैदानामध्ये जर तुमच्याकडे जिद्द असेल तर कुठलंच आव्हान मोठं नाही आहे. अशी बरीचशी उदाहरणं आहेत, ती उदाहरणं वारंवार आम्ही खरं तर खेळाडूंना आणि ज्यावेळेस विशेषतः संघ चेस करत असतो त्या चेस करणाऱ्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी ही उदाहरणं देत असतो. असं म्हटलं जातं, आईवडिलांचं छत्र नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवल्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम या भारत राष्ट्राचे राष्ट्रपती होऊ शकतात. रोजगार हमीवरती काम करणारे RR पाटील जर या महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भूषवू शकतात. आणि 27 वर्ष तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेला जर या जगाला शांततेचा संदेश देऊ शकतात, तर या 30 बॉलमध्ये 85 धावा होऊ शकत नाही का? हा देखील प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच पुढच्या 30 बॉलमध्ये आपल्याला मिळणार आहे. 30 चेंडू 85 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. विस्फोट ज्या जोडीनं कालच्या दिवसभरामध्ये घडवून आणलेला आहे. आधी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा ज्या वेळेस खेळ संपन्न झाला आहे त्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ज्या संघानं सर्वोच्च धावसंख्या किंवा हायेस्ट टोटल धावफलकावरती लावलेला आहे, मायरा 11 बालगुडी संघासाठी सलामीची आघाडीची घातक जोडी विस्फोटक जोडी आकाश साठे आणि राहुल खोंडगे हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढील मॅचचा टॉस आपल्याला संपन्न करायचा आहे. आयोजकांना विनंती आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. टॉससाठी आपण देखील लगेच या. गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी यावेळेस मात्र रणनीतीमध्ये बदल केलेला आहे. मागील प्रत्येक सामन्यामध्ये आपण अतुल दगडे यांना पहिलं षटक हाताळताना पाहिलं आहे. मात्र इकडे प्रशांत कोकाटेच्या खांद्यावरती या सेमीफायनलच्या पहिल्या षटकाची जबाबदारी बावधन संघानं दुसऱ्या डावामध्ये दिलेली आहे. ऑन स्ट्रायकिंग एंडला आकाश साठे. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 5 षटकार खेळणारा आकाश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्रायकिंग एंडला आहे. नक्कीच शुभम भाऊ वांद्रे यांचं देखील आगमन होत आहे. भैरवनाथ करंडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. चला वेळ वाचवा. पहिला बॉल पुढे सरसावत फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. वेगानं तेज तरार मारा पहिल्या चेंडूवरती प्रशांतचा आहे. बॉल येईल डॉट. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला स्टंप बॉल सर्व साहित्य सौजन्य झालेले आहेत नथुभाऊ मालपोटे, त्याचप्रमाणे पत्रकार सन्मान्य विटकर साहेब या 2 मान्यवरांना विनंती आहे पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. रिच पासून दूर ठेवायचं होतं फलंदाजाच्या, त्या प्रयत्नामध्ये दिशा अतिरिक्त प्रमाणामध्ये भरकटली जाईल. वाईड येतोय आणि जर आपण पाहिलं तर या वाईडच्या साह्यानं अतिरिक्त दाब्याच्या साह्यानं धावफलकाचा शुभारंभ होतोय मायरा 11 बालगुडी टीमसाठी. पत्रकार सन्मान्य साहिल सर, सागर शितोळे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. 22च्या स्वरूपाची सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एक्स्ट्राच्या धावा आत्तापर्यंत खर्च केल्या जात आहेत. बॅटच्या साह्यानं अजूनही आत्तापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे उद्योजक हिरामन भाऊ साठे यांचं देखील आगमन झालेलं आहे. भाऊंना देखील विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. 2 धावा धावफलकावरती आहे. आणि पॉवर प्लेच्या 2 षटकं अतिशय निर्णायक राहणार आहे बालगुडी टीम संघासाठी. कुठे जाईल हा सामना? 85 धाब्यांचं प्रत्युत्तर द्यायचं असेल तर या 2 षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल फुल टॉस आहे. गुडघा टेकलाय, उडवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, पाठवला चेंडू सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळत आहेत अर्धा डझन. षटकार. माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि सांगितले आम्ही क्षेत्ररक्षण करू. 8 धावा धावफलकावरती षटकार. आता याच प्रकारच्या तोडफोडीची गरज आहे आणि वैयक्तिक खेळीचा पहिला चेंडू फेस करत असताना राहुल खोंडगे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत.
आदित्य तोडकर जज करतोय बॉलला, अंदाज घेतोय झेल टिपला जाईल आणि विकेटचं होतंय पतन. मोठा मासा गळा लागला जातोय. राहुल खोंडगे बाद. मोठी विकेट आली. ज्या खेळाडूनं खरं तर तारणहार करणारी खेळी लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये आपल्या टीमसाठी केली होती, तो राहुल खोंडगे आता मात्र या मॅचमध्ये प्रभावित करू शकले नाही. पहिल्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा बॅटच्या समोरचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि विकेट आली. नवीन फलंदाज, संघाचे संघ मालक, संघाचे संघ नायक सागर साठे येत आहेत. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, वळण दिले बॉलला, फिंगर रोल केले चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल निघतोय. लेग कटरचा चांगला वापर. बॉल येतोय डॉट. धावफलकावरती धावा आहेत त्या 8. एक गडी बाद 8 धावा. 77 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. 25 चेंडू बाकी. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केलाय बॉलला. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. चांगला स्ट्रोक आहे, मात्र एका धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाही सागर यांना. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं एका धावेने धावफलक पुढे जाते 9. एकेरी दुहेरी धावा जास्तीचा फरक या मॅचमध्ये खरं तर पाडणार नाही. एकेरी दुहेरी धावा जेवढ्या येतील ती जमेची बाजू नक्कीच टीम बावधन स्पोर्ट यांच्यासाठी असणार आहे. चोवीस बॉल मध्ये 76 धावांची गरज, म्हणजे 19 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला विजयासाठी गरजेच्या आहे. 3 षटकार प्रत्येक षटकामध्ये खेळायचे. आकाशमध्ये ताकद आहे, सागरमध्ये ती ताकद आहे. आज ती ताकद, ती क्षमता पूर्णपणे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल दोन्ही फलंदाजांना. तोरणा हॉटेलचे सर्व सन्मान्य मयूर भाऊ करंजावणे यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. सागर साठे यांच्यासाठी लागोपाठचे 3 षटकार खेळले तर रोख रक्कम 1000 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. तर काल जर नक्कीच आपण पाहिलं सागर साठे उपस्थित नव्हते, ते खेळाडूंसाठी पारितोषिक देत होते. आज ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत तर मान्यवरांच्या वतीनं इकडे नक्कीच पारितोषिक येत आहेत. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने देखील पारितोषिक होतं, मात्र तिकडे पारितोषिक येण्या अगोदरच दांडी गुल केली जाते, फर्निचर डिस्ट्रॉय केले जाते, विकेट येते, फलंदाज होत आहेत बाद. ये रस्ते अपने कौन आएगा अपने आगे, राह में हमसे टकराएगा जो हट जाएगा वो घबरा के, यहाँ के हम सिकंदर. मोठी विकेट आलेली आहे. सागर साठे बाद झालेत. नितीन भाऊ साठे सांगतायत जो फलंदाज या इनिंग मध्ये लागोपाठचे 3 षटकार खेळेल त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. ते कुणी खेळू द्यात बालगोडी फलंदाजांच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावरती. 22 मध्ये 76 ची गरज. आस्किंग रन रेट प्रत्येक डॉट बॉल मागे वाढत चाललाय. यावेळेचा बॉल, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, ड्राईव्ह केलाय बॉलला समोरच्या दिशेनं. प्रत्येक धावतोय मागे, मात्र अजिंक्य चेंडूला पाठपुरा होतोय. सिंगलच मैदानाच्या आतमध्ये येणार. सिंगल घेतले त्याला देखील कारण आहे, कारण आकाश साठेला ऑन स्ट्राईक राहणं जास्तीचं गरजेचं आहे. बावधन स्पोर्ट आणि बालगुडी खरं तर मुळशी तालुक्यातील दोन्ही गावं दूरवरच्या टोकाची आहेत, मात्र कोणाला पराभवाचं टोक मिळणार आणि कोणाला विजयाचं टोक मिळणार, कोण इकडे फायनलमध्ये दाखल होणार, यासाठी ही लढत आहे. आकाश साठे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तो सामना सोडणार नाही. पोलो टॅप्याचा बॉल खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर, फटका खेळला होता. प्रयत्न केलेत महेशनं, मात्र तिकडे त्याला यश आलेलं नाही आहे. मिड ऑफ मध्ये प्रतीक नानगुडे चेंडूला पाठपुरा होत आहेत. सिंगल येते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे 11. या अगोदर देखील आपण चर्चा केली. आता परिस्थिती अशी आहे, एकेरी दुहेरी धावांना या मॅच मध्ये जास्तीचं महत्त्व राहिलेलं नाहीये. जिंकायचं असेल, विजयाच्या दिशेने जायचं असेल
तर चौकार षटकारच मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील मायरा 11 बालुगडी टीमला. मात्र महेश आधी फलंदाजीच्या माध्यमातून छाप सोडू शकलेला नाहीये, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ती छाप सोडण्याचा आणि ठस्सा उमटवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल स्लोअर वन गती परिवर्तन काहीचा समजू शकलेला नाहीये. फलंदाजांच्या डोक्यामध्ये मुंग्या आणणारी गोलंदाजी होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा 2 गडी बाद मायरा 11 बालगुडी संघाच्या धावफलकावर. 18 चेंडूमध्ये 74 धाब्यांची गरज. प्रत्येक षटकामध्ये आता मात्र 25 धावा तुम्हाला गरजेच्या आहे. आकाश साठे जोपर्यंत आकाश साठे त्या तोपर्यंत नक्कीच आशा अपेक्षा जिवंत आहेत, पल्लवित झालेल्या आहेत. मात्र आकाशला त्याप्रमाणे खेळ देखील करावा लागेल, कारण आतापर्यंतच्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आल्यात आणि 18 बॉलमध्ये 74 बनवायच्या आहेत. मोठं समीकरण आहे, मोठा धाव्यांचा डोंगर सर करायचा आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती सौरभ कदम. इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच सौरभ कदम ओळखले जातात. कमी धावा बरीच षटकं त्यांची हाताळताना आपण पाहिलेली आहेत. आणि आता पुन्हा एकदा या महत्त्वाच्या मॅचमध्ये हे षटक जर त्यांच्या नावावरती राहिलं तर विजयाचे प्रबळ दावेदार बावधन स्पोर्ट होतील. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. बॉलला सिंगल धावेसाठी नकार आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केली, जितकी जास्त स्ट्राईक आकाशला मिळेल यासाठी प्रयत्न मायरा 11 बालुगडी संघ नक्कीच करेल आणि त्याच कारणामुळे पहिल्या बॉलवरची ही सिंगल डिनाय केली आहे. यावेळेस फुल टॉस इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स इनटू द फॅन्स. पाठवला चेंडू एका टप्प्यावर सीमारेषेच्या पलीकडे. मुख्य पंचांनी चौकार कळवलाय. तिसऱ्या स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेतलेली आहे. चेंडू बीमर आहे का या हे चेक करण्यासाठी. नक्कीच चौकार तर आलेला आहे, मात्र तो चौकार येताना खुशखबर येणार का फलंदाजांसाठी. बीमर असेल तर फ्रीडचा बॉल, एक अतिरिक्त चेंडू देखील तुम्हाला मिळणार आहे. अशा चेंडूंची खरं तर अपेक्षा असेल मायरा 11 बालगुडी संघाला, ती गरज देखील आहे. जितके जास्तीचे चेंडू खेळता येईल त्यासाठी प्रयत्न नक्कीच त्यांचा असणार आहे. मात्र तिसरे पंच काय निर्णय कळवणार. 15 धावा तर धावफलकावरती आहेत. बीमर असेल तर 16 होतील, फेअर डिलिव्हरी असेल तर त्या 15च राहतील. अशी परिस्थिती नक्कीच आहे. आकाशला प्रयत्न करायचा आहे. टोचतील लाखो हजारे काटो तुला तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील लाखो हजारे काटो तुला तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा चौकार हो, तू विजयाचा षटकार हो. फेअर डिलिव्हरी आहे. धावा मिळतील 4, धावफलकावरती धावा 15. युवा उद्योजक सन्मान्य मनोहर भाऊ साठे यांचं देखील शुभागमन होत आहे. भैरवनाथ करंडकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळेचा बॉल फुल टॉस. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आडव्या बॅटनं. आडव्या बॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर. पाठवला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का. काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का. काल उसका क्या बिगाड़े भक्त जो. लागोपाठचा दुसरा चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार तर दुसरा षटकार. आकाश साठे सेट ऑन फायर. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल निघालाय. अजिंक्य येतोय बॉलवरती. सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी सुरेख. काय फेकी. अगदी जर आपण पाहिलं डीप मिड विकेट मधून सरळ फेकी केली सौरभच्या हातामध्ये. बरोबर यष्ट्यांवरती चुकी झाली नाही. सौरभच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन. विकेट येते. फलंदाज राज अर्थात गुलाब धावबाच्या स्वरूपाने होत आहेत बाद. गणेश साठे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं. नक्कीच ते 2 बिग हिट आल्यानंतर बालगुडी संघाच्या मावळलेल्या अशा अपेक्षा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या असतील. या अगोदर देखील आकाशनं तशा खेळ केलेला आहे. 14 मध्ये 63 बनवायचा आहे. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग या बॉलच्या मागे पाहायला मिळतोय. शरीराचा वेध चेंडूने घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. सरळ बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर धावा मिळू शकल्या असते खरं तर आकाशला. मात्र उलटा खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
13 मध्ये 63 गरज. मगरीची मजबूत पकड नक्कीच या मॅच मध्ये प्राप्त केले बावधन टीमनं. यावेळेस शफल झालाय आणि तिकडे बरंच यश त्यांच्या मागून त्रिफळा उडवलं जातंय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. हो गई गलती हो गई भूल और दांडी गुल. विकेट आकाश साठेबाज. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शेठ लोका. विकी येत आहेत नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. आता औपचारिकतेच्या दिशेनं सामन्यानं वाटचाल सुरू केली आहे. पहिला बॉल यावेळेस महेशचा फोर्स केलाय समोरच्या दिशेला. तुषार चेंडूला पाठवर होत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. विजयाचा घास जवळपास घेतलेला आहे बावधन स्पोर्ट बावधन संघानं असं म्हटलं तरी चालेल आणि फायनलच्या दिशेनं मजबूत पाऊल ठेवलंय. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अजिंक्य वाघमारे चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल आणि विकेट. फलंदाज बाद. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा. किरण साठे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नक्कीच या स्पर्धेमधून एक चांगला शेवट किंवा गोड शेवट घेऊन त्या आठवणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच भालगुडी संघाचा इथून पुढे असेल. जरी पराभव आला तरी शेवट गोड कशा प्रकारे करता येईल यासाठी खरं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. लढावं लागेल. 23 धावा धावफलकावरती 9 मध्ये 62ची गरज. म्हणजे आता प्रत्येक बॉलवरती षटकार आला तरी हे टार्गेट हे आव्हान तुम्हाला साध्य करता येणार नाही. यावेळेस धीम्या गतीने चेंडू हाताळायचा आहे महेशला. त्यामध्ये अयशस्वी होतोय खरं तर. दिशा भरकटलेला बॉल उजव्या यष्टीच्या बऱ्याचशा बाहेरचा आहे. वाईट. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्लोअर वन. इकडे रीड करता आलं नाही किरणला. पुढे सरसावलं होतं त्यानंतर हळूवार पद्धतीने बॉल आलाय. हलक्या हाताने टॅप केले. सिंगल घेतली जाते. औपचारिकतेच्या दिशेनं नक्कीच या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. सामना झुकतोय मात्र त्या अगोदर कौतुक होईल मायरा 11 बालगुडी संघाचं. कारण लीग स्टेजच्या मॅचमध्ये पहिला सामना पराभव झाल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. दमदार कमबॅक केलं आणि मानाच्या करंडकावरती जे नाव कोरण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न कालच्या दिवसामध्ये त्यांचं देखील पूर्ण होताना आपण पाहतो. बॅटची कड आहे. मागच्या बाजूला बॉल निघालाय. तिकडे धावबाची संधी होऊ शकते मात्र फेकीचा प्रयत्न होत नाही. बॉल येतोय डॉट. एक बॉल अजूनही या षटकातील. येस षटक मात्र संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा आहेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये 60ची गरज. एक चांगल्या दर्जाचं आयोजन. प्रेक्षकांसाठी आणि आयोजकांसाठी पर्वणी असलेली, खेळाडूंसाठी पर्वणी असलेली ही स्पर्धा आपण नक्कीच मागचे 6 दिवस अनुभवलेली आहे. वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. पहिलाच प्रयत्न होता. आधी अजिंक्य खैरे यांचं मनोगत देखील आपण काही काळापूर्वी ऐकलं. त्यांनी एक जरूर गोष्ट नमूद केली की पुढे हा संघ बऱ्याच स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही मात्र त्यांनी जे आयोजन केलेले आहे त्या आयोजनाचं नक्कीच कौतुक आहे. जे संघ आहेत जे प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होतात जिंकतात ते आयोजन करत नाही मात्र जे संघ सहभागी होत नाहीत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं एक चांगल्या दर्जाचं आणि आपल्या भागातील खेळाडूंना एक वेगळी उंची निर्माण करून देण्यासारखं आयोजन नक्कीच त्यांनी केलेलं आहे. चला अमृतेश्वर क्रिकेटला मोठा टीम आपल्या डगआउटचा ताबा घ्या. शेवटचं षटक आहे. लाख मोलाची आणि लखपती बनवणारी ही स्पर्धा आहे. दरम्यानचा चेंडू हवेत आहे. प्रशांत येत आहे. चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल आणि गणेश देखील होत आहेत बाद. विकेट.
तर्फे एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. तर मागचे 6 दिवस त्यांच्या हातचं सुंदर स्वादिष्ट भोजन आपण ग्रहण केलेलं आहे. सागर मानकर यांच्या माध्यमातून 6 दिवस आपल्याला ते सुंदर आणि स्वादिष्ट भोजन प्राप्त झालं. त्यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. सागर मानकर, आपणास विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. सामाजिक कार्यकर्ते मनोहर भाऊ साठे आणि सामाजिक कार्यकर्ते अनंत भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते आपण सागर भाऊ मानकर यांना विशेष सन्मानित करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढलाय बॉलला, स्क्वेअर लेगला, सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. 2च बॉल आता बाकी आहे. ऐतिहासिक स्पर्धा आहे, कारण पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा आयोजकांनी आयोजित केलेली आहे. आणि या पहिल्या पर्वामध्ये जो संघ नक्कीच पहिल्या क्रमांकावरती विराजमान होणार किंवा जो पहिल्या क्रमांकाचा मानाचा करंडक आहे जो संघ पटकवणार तो संघ नक्कीच ही आठवण पुढील कित्येक काळ लक्षामध्ये ठेवेल. एखादी पहिली स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये आयोजित केली जाते आणि त्यावरती विजेतेपदाचा मान मिळवणं वेगळाच आनंद आहे. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, सौरभ तिकडे चेंडूच्या खाली येतोय, झेल सुटला जाईल, धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. सामना संपलेला आहे आणि या सामन्यामध्ये बाजी मारली आहे बावधन स्पोर्ट क्लब बावधन संघानं. तब्बल 56 धावेने हा सामना जिंकला. प्रतिस्पर्धी संघाला मायरा 11 बालगुडी संघाला पराभूत केलेला आहे आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळतोय. नाव आहे